अशी मी नम्र विनंती करते. तर मी माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस. आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्रित जमलो आहोत. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. अनेक वर्षे गुलामगिरी सहन केल्यानंतर व इंग्रजांचे अत्याचार सहन केल्यानंतर आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले. आजच्या दिवशी आपण आपल्या शूरवीरांना स्मरण करून त्यांच्या कार्याची आठवण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशा हजारो क्रांतिकारकांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपण भारताचे नागरिक या नात्याने आपले देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्या देशाला थोर महापुरुषांनी आणि स्वातंत्र्य सेनेनी लाभलेले आहे. आपापसातील वैर सोडून जर सर्व भारतीय एकत्र आले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन साजरा होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.